मित्रांनो, काही नात्यांमधील विश्वासघात इतका भयंकर ठरतो की तो फक्त संसारच नाही तर एखाद्याचं जीवनसुद्धा उद्ध्वस्त करू शकतो. अशाच एका घटनेची खरी कहाणी आज आपण पाहणार आहोत. उत्तर प्रदेशातील पवित्र अयोध्या नगरीपासून काही अंतरावर हिरव्यागार शेतांनी वेढलेल्या एका शांत गावात सुरेश वय 44 आणि माया वय 37 नावे बदललेली आपला संसार सुखात चालवत होते. संसार साधाच असला तरी त्यात प्रेम होतं, समाधान होतं आणि 2 मुलांची गोड साथ होती. मुलगा प्रणव व मुलगी नेहा. गावात सुरेश हा मेहनती शेतकरी म्हणून प्रसिद्ध होता. पहाटे उठून शेतात जाणारा आणि रात्री थकून परतणारा. त्याच्या मनात फक्त एकच ध्यास, कुटुंब सुखी ठेवणे आणि मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवणे. त्याच्या कष्टांमुळे संसार सुरळीत चालला होता. पत्नी माया एक कर्तव्यदक्ष गृहिणी, घर, स्वयंपाक आणि मुलांची काळजी ह्यात गुंतलेली होती. सौंदर्य आणि आकर्षण असूनही तिचे सासू-सासऱ्यांशी पटत नव्हते. त्यामुळे ते वेगळे राहायचे आणि घरात मायाचा एकछत्री अंमल होता. पण हेच स्वातंत्र्य कधीकधी तिला एकाकीपणाची जाणीव करून द्यायचे. सुरेश शेतावर आणि मुले शाळेत असताना घरात पसरलेली भयान शांतता तिला त्रास द्यायची. तिच्या मनात वारंवार विचार यायचा, पतीच्या कष्टाला हातभार लावावा, स्वतःच्या पायावर उभं राहावं, तिच्या आवडत्या शिलाई कामाच्या माध्यमातून स्वतःचे कपडे तर शिवावेच, पण गावातील महिलांचेही कपडे शिवून थोडी कमाई करावी, हीच महत्त्वाकांक्षा तिने बाळगली. पण याच स्वप्नांनी तिच्या संसाराची पाया डळमळीत करणार होती. मायाच्या घराजवळ अब्दुल नावाचा वय 31चा टेलर राहत होता, जो फक्त कपडे शिवत नसे तर आपल्या गोड बोलण्याने आणि मदतीच्या बहाण्याने महिलांना आकर्षित करीत असे. सुरेशचा जुना मित्र असल्यामुळे त्याच्यावर सुरेशचा पूर्ण विश्वास होता. म्हणूनच कपड्यांसाठी दोघेही अब्दुलकडे जात असत. हळूहळू मायाने त्याच्याकडून शिवणकाम शिकण्याची विनंती केली आणि अब्दुलसाठी हीच सुवर्ण संधी ठरली. त्याने विविध डिझाईन्स दाखवत तिचे कौतुक केले. तुमच्यासारखी स्त्री हे काम शिकली तर गावात स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते. या कौतुकाने माया भारावून गेली. तिच्या मनातील एकाकीपणा आणि अपूर्ण इच्छा ओळखून अब्दुल तिच्या अधिक जवळ येऊ लागला. सुरुवातीला फक्त शिवणकाम शिकण्यासाठी दुकानात जाणारी माया हळूहळू अब्दुलच्या गोड बोलण्यात आणि भावनिक जाळ्यात अडकली. तो तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू लागला आणि तिच्या डोळ्यात समजून घेणारा पुरुष वाटू लागला. मग एका दुपारी दुकानात गर्दी नसताना अब्दुलने तिला ओढले आणि मायाने थोडा विरोध केल्यानंतरही त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्या दिवसानंतर दोघेही वारंवार भेटू लागले. अगदी मायाच्या घरीही. सुरेशवर दुर्लक्ष माडले आणि गावकऱ्यांच्या गुजबुजीपर्यंत गोष्ट पोचली. सासू-सासरेने तिला समजावले, पण तिने दुर्लक्ष केले. एकदा अचानक घरी परतलेल्या सुरेशने त्यांना रंगेहात पकडले. संतापाने अब्दुलला मारहाण करून इशारा दिला आणि मायालाही धमकावले. पण शरीर सुखाच्या हव्यासाने ग्रस्त झालेली माया अब्दुलला सोडू शकली नाही. दोघांनी मिळून सुरेशला कायमचा संपवण्याचा कट रचला. एके दुपारी सुरेश दिवाणावर झोपला असताना मायाने त्याचे हातपाय पकडले आणि अब्दुलने उशीने त्याचे तोंड दाबले. श्वास गुदमरून तो धडपडू लागला, पण शेवटच्या क्षणी त्याचा आवाज शेजाऱ्यांपर्यंत पोहोचला. दरवाजा तोडून आत शिरलेल्या गावकऱ्यांनी अब्दुल आणि मायाला पकडले. घाबरलेल्या सुरेशने सत्य सांगितले आणि गावकऱ्यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. अशा प्रकारे एका स्त्रीच्या चुकीच्या सवयीमुळे आणि अनैतिक आकर्षणाच्या हव्यासामुळे एका निरागस माणसाचा संसार उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आला होता. सुदैवाने गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि सुरेशच्या प्रतिकारामुळे त्याचा जीव वाचला. ही घटना समाजाला एक धडा देते की क्षणिक शरीर सुखासाठी केलेला विश्वासघात केवळ नातेसंबंध नव्हे तर पूर्ण जीवनच नष्ट करू शकतो.